बेडकिहाळ येथे महापूर नियंत्रण कृती समितीची स्थापना होणार। बेडकिहाळ येथे महापूर साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशन बेडकिहाळ यांच्या वतीने नियंत्रण कृती समितीची स्थापना बेडकिहाळ येथे होणार असून नदीकाठावरील सर्व गावांना महापुराचा फटका बसत आहे, त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण नदीकाठावरील शेतकरी वर्ग यांच्या एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये नदीवर जे ब्रिज बनवले जातात ते असे बनवावेत की शिवारात पाणी शिरणार नाही। शासन नदीवर जे ब्रिज बनवतात ते 3 ते 4 कमानी करून बाहेरील बाजूस भरावा घालून उंचीच्या कमानी बाहेरील बाजूस भरावा घालून ब्रिज बांधणी करतात, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत आहे। म्हणूनच शासनाने प्रतिवर्षी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी म्हणून रक्कम देते, ती देण्याची गरज पडणार नाही। त्याऐवजी 0 पॉइंट पर्यंत कमानी व पाईपची व्यवस्था करावी व सर्व पाणी नदीतून कसे बाहेर जाईल याची व्यवस्था करावी, म्हणजे शिवारात व गावात पाणी शिरणार नाही याची व्यवस्था केली तर नदीपात्राबाहेर पाणी साठणार नाही। पात्राची जेवढी रुंदी आहे तेवढे रक्षण करावे, म्हणजे ही परिस्थिती येणार नाही याची काळजी घ्यावी। या सर्व परिस्थितीवर चर्चा करून यावर उपाय म्हणून सर्वांनी मिळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेती वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीचा विचार आज बैठकीत चर्चा करून शासनाचा पाठपुरावा करण्याचे व प्रसंग पडला तर तीव्र आंदोलन उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे। या आंदोलनाची प्राथमिक चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी दिनांक 7 रोजी बुधवार दुपारी ठीक 3 वाजता पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांनी चळवळीत सहभागी होऊन सहकार्य करावे। ही सभा जे.के. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी शेती विचार मंच अध्यक्ष प्राचार्य डी.एन. दाभाडे, गुरुदत्त शुगर्स कारखाना टाकळीवाडी संचालक बाळासाहेब पाटील व साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य व भोज, कारदगाव, मलिकवाड, शमनेवाडी तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी बेडकिहाळहून डॉ. विक्रम शिंगाडे।